पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन करणार आहेत। 22 किलोमीटरचा हा देशातला सर्वात लांब पूल, त्याचप्रमाणे सर्वात लांब सागरी सेतू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या सेतूमुळे मुंबईहून नवी मुंबई 2 तासांऐवजी फक्त 20 मिनिटात गाठता येणार आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, हाच तो सागरी सेतू जो मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार आहे। तर मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे। आज या पुलाचं उद्घाटन देखील होणार आहे। 22 किलोमीटरचा हा देशातला सर्वात लांब पूल असणार आहे। तर अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत आपण पाहूया। देशातील सर्वात मोठा 22 किलोमीटरचा हा लांब सागरी सेतू असेल। मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात गाठता येणार आहे। तर 22 किलोमीटरच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल द्यावा लागतो। मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकरच जाता येणार आहे। अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। तर वेग मर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमेऱ्यात कैद होणार आहेत। समुद्रातील लाटा आणि भूकंपाचा विचार करून हा सेतू तयार करण्यात आलाय। 100 वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीमध्ये राहणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, खरं तर फारच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन देखील करणार आहेत। काय माहिती मिळते? पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। विविध विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते पार पडत आहे। अगदी काही वेळामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लेक म्हणजे शिवडी न्हावाशेवाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। तत्पूर्वी या MTHLचा जो एंड पॉईंट आहे चिर्ले गाव, त्या ठिकाणी आपण बघतोय की मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा इतर नागरिक असतील ते या ठिकाणी उत्साह मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। सकाळपासूनच विविध प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये राबवण्यात येतात आहे। आता जे लोककला आहेत त्या या ठिकाणी सादर करण्यात येतात आहे। अगदी काही मिनिटांमध्ये मोदींच्या हस्ते MTHLचं उद्घाटन केलं जाणार आहे। MTHL हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे मुंबई, नवी मुंबई, रायगड या परिसरासाठी। कारण आपल्याला माहिती आहे की दक्षिण मुंबईतून रायगडमध्ये आणि खास करून पनवेलपर्यंत येण्यासाठी देखील 2-2.5 तासाचा अवधी लागतो। मात्र या MTHLमुळे हेच अंतर जे आहे ते अगदी 20 मिनिटावरती येणार आहे। स्वाभाविक आहे या MTHLमुळे उरण असेल, उल्वे असेल, रायगड, पनवेल या सगळ्या परिसराच्या विकासाला हातभार लागणार आहे। कोकण कडे जाण्यासाठी वेळ वाचणार आहे। कोकण, गोवा असेल किंवा पुणे ला हा सगळा MTHL जो आहे तो कनेक्ट करतोय। त्यामुळे हा जो प्रकल्प आहे तो अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अगदी काही वेळामध्ये होणार आहे। त्यानंतर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा देखील होणार आहे। या सभेला ते संबोधित करणार आहेत। स्वाभाविक आहे आगामी काही महिने जे आहेत ते निवडणुकांचे आहेत आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणातून काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद देवेंद्र, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन करणार आहेत आणि राजकीय दृष्ट्या या दौऱ्याला देखील तेवढंच महत्त्व आहे। 22 किलोमीटरचा हा देशातला सर्वात लांब पूल असणार आहे।